जी फक्त एवढीच मागणी आहे। हे कशामुळे शक्य होतं? याला म्हणतात स्वतःची हिताची ओळख, स्वतःची यथार्थ ओळख। हे ज्याला कळते ते संत पदापर्यंत जातात, आणि ज्याला हिताची ओळख कळत नाही ते जीव म्हणून राहतात, ते फाटक्या संसारात गुंतून राहतात। रामप्रभूंनी मारुतीला विचारलं, मारुती तू कोण आहे? आता मारुतीने प्रश्न केला, देवा नेमकं कोणत्या दृष्टीने मला विचारता मी कोण आहे? म्हणजे माझ्या या नाशवंत शरीराने विचारता का माझ्या आत्मतत्वाने विचारता? देव म्हणले, मारुती बुद्धिमत्तां वरिष्ठम, तुला काय सांगायची गरज आहे का? सांग तू कोण आहेस? असं म्हणल्याबरोबर मारुतीराय म्हणते, देवा जर देहदृष्टीने विचारलं मी कोण आहे, माझी यथार्थ ओळख जर देवा तू विचारत असशील तर देहदृष्टीने तुझी चरणाची सेवा करणारा मी तुझा दास आहे, देहदृष्टया दासो अहम। आणि आत्मदृष्टीने जर विचारलं, देवा तूच गीतेमध्ये सांगितलं 15व्या अध्यायाच्या 7व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये, ममेव अंशो जीवलोके जीवभूत सनातन मन षष्ठाणी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षति। देवा तूच सांगितलं की जीवसृष्टीत जेवढे जीव जन्माला आले आहे त्या प्रत्येकात माझा अंश आहे। मग देवा जर आत्मदृष्टीने विचारत असला तर तुझ्या देहातला आणि माझ्या देहातला आत्मा एकच आहे, याला म्हणतात स्वतःची यथार्थ ओळख। देवा अरे घटमाट रांजण वेगळे असतील, सगळ्यात माती मात्र एकच आहे। बटाट्याची चव, लसणाची चव, आल्याची चव, कांद्याची चव वेगळी असेल, सगळ्यात पाणी मात्र एकच आहे। मणी वेगवेगळे असतील, सगळ्यात दोरा मात्र एकच आहे। देवा तुझी माझी जात वेगळी असेल, पंथ वेगळा असेल, संप्रदाय वेगळा असेल, पण तुझ्या माझ्यातलं आत्मतत्व एकच आहे, याला म्हणतात स्वतःची यथार्थ ओळख। विठ्ठल मुळात परमार्थ म्हणजे नेमका काय? साधी गोष्ट आहे। शहरातली लोक पहाटे उठतात आणि 10-20 किलोमीटर स्वतःचे पोट जिरवायला आणि वजन कमी करायला पळतात। आमचा वारकरी एकदाच भगवा झेंडा घेऊन बाहेर निघतो घरातून, 20 दिवस ऊन वारा वादळ पावसाची बघत नाही, दुर्लक्ष करतो, आणि त्याला ओढ असते पांडुरंगाच्या दर्शनाची, त्याला ओढ असते। आणि मग एकदा आमचा वारकरी भगवा घेऊन निघाला, महाराज वर्षभर आमचा वारकरी ठणठणीत, त्याला ब्लड प्रेशर नाही, त्याला पेशा कमी होत नाही, काय नाही, एकदम ठणठणीत आहे। हा आमचा शुद्ध परमार्थ आहे। मग संसार आणि परमार्थाची मुळात व्याख्या काय? माय बापांनो आमच्या संतांनी सांगितलं, जन्माला यायचं कशासाठी? आणि अनिच्छा प्रारब्ध, स्वइच्छा प्रारब्ध आणि परिच्छा प्रारब्ध आहे। परिच्छा प्रारब्ध म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेनं जन्माला यावं लागतं, अनिच्छा प्रारब्ध इच्छा नसली देखील तरी जन्माला यावं लागतं, आणि स्वइच्छा प्रारब्ध स्वतःच्या इच्छेनं जन्माला येतात। स्वतःच्या इच्छेने जन्माला येतात ते संत असतात। जेव्हा त्यांना वाटेल उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवारा, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया। आम्ही वैकुंठातून मृत्यू लोकात आलो, कशासाठी? तर जड जीवांचा उद्धार करण्यासाठी। जड जीवा उद्धार केला मार्ग सुपंत दाविला। जडाचा आणि जीवांचा म्हणजे ज्याने चालविली जड भिंती, हरली चांग्याची भ्रांती, जडाचा उद्धार, मुडाचा उद्धार, भिंत देखील चालवली आहे, ते भिंतीचाही उद्धार केला, आणि जड म्हणजे त्या रेड्याचाही उद्धार केला। संत स्वतःहून येतात, त्याला स्वइच्छा प्रारब्ध म्हणतात। हा परमार्थ आहे, जीवाला यावंच लागतं। अनिच्छा प्रारब्ध आहे, इच्छा नसली तरी तुम्हा आम्हाला जन्माला यायचंय। कसं? अगा कर्मे जे उरावे तै ते सुख दुःख ते फळा यावे, आणि तया ते भोग यावे देहा एक। माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, मागील जन्मात तुमचे कर्म जर शिल्लक राहिले आहेत, ते कर्म फेडण्यासाठी मृत्यू लोकात तुम्हाला जन्माला यावंच लागेल, यावंच लागेल, यावंच लागेल। केले कर्म झाले तेची भोगाले, वा वा, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, उपाजले मेले आईस किती, उपाजले मेले आईस
जर कर्म शिल्लक राहिले ते फेडण्यासाठी काय करावं लागतं? जन्माला यावंच लागतं, यावंच लागतं, यावंच लागतं. 40 वर्ष वारी केली तरी पोरग दारू पितय. परिणाम हे मागील जन्माचं पाप फेडण्यासाठी मृत्यू लोकात तो जन्माला आलाय. साधा प्रश्न आहे. आणि इच्छा प्रारब्ध आहे. इच्छा नसली तरी जीवाला जन्माला यावं लागतं आणि मागील जन्मात शिल्लक राहिलेले कर्म ते फेडावे लागतात. अनिच्छा प्रारब्ध, स्वइच्छा प्रारब्ध आणि परीच्छा प्रारब्ध. आता परीच्छा प्रारब्धाचा विचार केला त्याच्यात आपलं भगवंत येतोय. देवाला दुसऱ्याच्या इच्छेनं जन्माला यावं लागतं. तुम्ही म्हणाल कसं काय? अरे खांबावरील लात मारिली स्तंभी प्रगटले नारायणा. या खांबात तुझा देव आहे का? हो आहे ना देव. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजी मी दृष्टीने पाहिला, विठ्ठलचे विठ्ठला. सगळ्याकडे माझा देव आहे. आणि मग भक्ताच्या रक्षणासाठी, आपल्या भक्ताचं सत्वाचं रक्षण करण्यासाठी धर्म रक्षावया अवतार धर्म घेतले. रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुल्यास वेसी भक्ता जना. आपुल्यास वेसी भक्ता जना. आंबिरुसी साठी सोसिएले. आंबिरुसी साठी धर्म अरे हाक मारली भक्ताने, या खांबात माझा देव आहे. भक्त एकदा म्हणला इथं माझा देव आहे. परिणाम त्याच खांबातून माझा भगवंत प्रकट झाला. देवाला यावं लागतं, देवाला आणावं लागतं. अरे पुंडलिकाने आई बापाची सेवा केली. परिणाम 28 युग झाले अजून माझा देव विटेवरती उभा आहे, कमरेवर हात ठेवून अजूनही सर्वसामान्य भक्तांना दर्शन देतोय माझा देव. देवाला आणावं लागतं. देवाला आणलं, पुंडलिकाने देवाला आणलं, आई बापाची सेवा करून आणलं.